मॉर्निंग. तर आज निघालो आपण आपल्या शहापाडा धरणाच्या इकडे. तर जाताना कालवाच्या रोडने जाऊ आणि येताना आपल्या नॉर्मल रोडने येऊ. तर कालवाचा रोड असा काही आहे. धरणाकडे निघालो आणि आता पावसाने देखील हजेरी लावली. रस्ता बघू शकता पूर्ण इकडचा रस्ता फुल खराब आहे. परत आपल्याला तिथून खालून जायला रस्ता आहे. हा खालून रस्ता आहे आणि हा एक लोखंडी ब्रिज आहे. तर सायकल आहे त्याच्यामुळे चालून जाते. आणि हा आहे जो शहापाडा धरणाचंच पाणी येतो हा पूर्ण. तो भाई लोग आज साइकिलिंग करते करते आपण आपोचे है शहापाडा डॅम. कसा मस्त असा भाग आहे. एकदम मी एकटाच आहे त्याच्यामुळे मी काही तिकडे जात नाही. मस्त एकदम आहे. आता पाणी कसं एकदम भारी पडतं आणि तिथे जास्त डीप नाही आहे जिथे पाणी पडतं तिथे. आणि खूप मस्त एकदम. ते आता पाऊस देखील आलेला आहे आणि आपण निघूया. जास्त धरला तर तिथून पुढंच असेल त्या होलामधून लो बघू येत आहे. तर आपण जाऊया याच्यावरती आणि मग तिथून दाखवतो कसं दिसतं ॲक्च्युअलमध्ये. इथे आपली सायकल लावले आणि इथून आता वरती जाऊया. आपला वॉटर फिल्टरेशन वगैरे आहे तसं तिथे काहीतरी केलेलं आहे. इथे असतात कोणी माणसं देखील सीन. आणि तिथून तर खतरनाकच वाटतं हा सीन बघा. काय कसला भारी नजारा आहे. आपण मगाशी गेलेलो तर तिथे गेलेलो खाली तर थोडं पाणी जास्त आहे. जर कमी असल्यावरती अजून मजा येईल. आता पाणी पूर्ण एकदम लाल झालेलं आहे. पण कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा. शहापाडा धरणाला व्हिजिट केला. शहापाडा धरणाचं पाणी मस्त असं वाहत आहे आणि खूप भारी प्लेस आहे हा पण पिकनिकसाठी. आपल्या पेनमधला हा पाणी आहे तो खूप जरा जास्त आहे. फ्लो जास्त आहे त्याच्यामुळे अशा पाण्यामध्ये तरी येऊ नका. मी तर प्रिफर करेन तर जेव्हा पाणी कमी असेल त्या टायमाला या. खूप मस्त असेल आणि पाणी जरा क्लीन पण असेल. आता पूर्ण पाणी लाल आहे. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.